सकाळी सकाळी चिंचात झाडाखाली आलेलो तर इथं कसं बसल्यात बघा दोघं पण. अंकल ये कौन है? ये शबनम का आशिक है। शबनम ने इसे छोड़कर किसी और से शादी कर ली। ये कौन है? ये वो है जिससे शबनम की शादी हुई। ह्यांचं काय खरं नाही, यांना शबनमचा आशिक तर कसं म्हणायचं आपण. तेवढ्याच परसता कुत्र्यांना खाणं घालायला आला. पण 1 मिनिट, ह्यो काय करला इथं हात ठेवून, काय तर गडबड हाय. मग काय लगे फोडकाम चालूच केली. गल्लीत बसून लय कंटाळा आलेला, त्यामुळे आम्ही इंचरकंजीला चालले. आता आम्ही फिरत फिरत डीकेटी कॉलेज पाशी आले. प्रसाद आणि पजा फोडा चालल्यात आणि आम्ही त्यांच्या मागण्या चाललंय. शाळा पण सुटलेल्या आहे, गर्दी पण ढीग आहे. मग आता आम्ही सगळं फिरून आलं परत महासत्ता चौकात आणि परत आपण चाललंय टाकोड्याला, म्हणजे आपल्या गावाला. जाताना रस्त्यावर गर्दी होती, जाऊन बघून या म्हणलो आत काय चालू आहे. आत येऊन बघितल्यावर काय लाकूड शर्ती होती, तर बघून जायला लागते म्हणलं. पहिल्यांदा तर पाड्याला रस्ता दाखवले कुठनं वळवायचा आहे. तेवढ्यातच बैलाला सोडली तर आम्ही लाकूड शर्त्या बघून घरला चाललेलं. तोपर्यंत दर्शनेच लामाना त्याच्याबरोबर थोडा वेळ बोलून आम्ही चालले घरला. इथं बसून आम्हाला कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही चाललंय सागरता त्यांचं घर बघायला केवढं झालंय. तरी पण निम्म घर त्यांचं कम्प्लीट झालंय. घरात झोपलेलो यशा बळवाला आला, त्यामुळे आता मी चाललंय परसरा त्यांच्या घरला. त्यांच्या घरात आलेलो तर ह्यो पण झोपला आहे. सारा रात सोया नहीं, सुबह मुझे सोने दो, नींद पूरी हुई नहीं, ख्वाब पूरे होने दो, तो मायके चलो.